हॅलो प्रेस लॉर्ड. आम्ही आलो प्रकाशात या शुक्रवारच्या बायबल स्टडीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अमेन. धन्यवाद. हालेलुया. मागच्या आठवड्यात आपण जमू शकलो नाही, परंतु या आठवड्यात पुन्हा एकदा देवाने संधी दिली. प्रभूला धन्यवाद देतो. आपण जो शिकत आहोत, जे शिक्षक जे आम्हाला देवाने दिले, जो विषय आम्हाला दिला बायबल स्टडीसाठी, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी बायबलमधून पुष्कळ गोष्टी आम्ही शिकत आहोत. हालेलुया. प्रेस लॉर्ड. आजचा विषय जो आहे तो आहे राजासन किंवा थ्रोन, ज्याला मराठी भाषेत आणखीन एक शब्द आहे की सिंहासन. प्रेस लॉर्ड. हालेलुया. आणि सिंहासन किंवा राजासन. प्रेस लॉर्ड. हालेलुया. आणि या ठिकाणी राजा किंवा या ठिकाणी अधिकार, या ठिकाणी सन्मान, प्रेस लॉर्ड, या गोष्टी स्पष्ट होतात. हालेलुया. प्रेस लॉर्ड. तिथून काय निघतं? अधिकार निघतो, सन्मान आहे, त्यांना सन्मान दिला जातो. हालेलुया. त्यांचा महिमा व त्यांचं गौरव केलं जातं. आमेन. प्रेस लॉर्ड. त्याला स्थान दिले, त्या स्थानाकडे सर्वांचं लक्ष असतं. हालेलुया. तिथून सर्व प्रकारचे अधिकार, सर्व प्रकारचे काय निर्णय निघत असतात. हालेलुया. त्यासाठी राजासन किंवा थ्रोन किंवा सिंहासन, हालेलुया, या जगामध्ये असो किंवा बायबलमध्ये बिब्लिकली असू दे, हालेलुया, सर्वात महत्वाचं स्थान आहे. आमेन. प्रेस लॉर्ड. आज आपण विशेष करून ख्रिस्ताच्या बाबत, प्रेस लॉर्ड, आपण ख्रिस्ताच्या बाबत या विषयातून हालेलुया अधिक जाणणार आहोत. आणि प्रभूला अधिक महिमा त्याच्यातून काय आहे, प्रभूचा महिमा काय, आज आपण शोधणार. आमेन. प्रेज लॉर्ड. एक वचन मी तुमच्यासाठी वाचतो, नंतर आपण पुढे जाऊया. यशाचं शुभवर्तमान, यशाचं भविष्यवादाचं पुस्तक, याचा 9वा अध्याय आणि 7वं वचन. अरे बारकाईने प्रत्येक शब्द आपण याच्यावर आज अभ्यासणार आहोत. प्रेज लॉर्ड. 7वं वचन पंडित रंबाच्या भाषांतरात मिळालं. त्याच्या राज्याधिकाराच्या वृद्धीचा व शांतीचा काही अंत होणार नाही. दाविदाच्या राजासनावर व त्याच्या राज्यावर ते स्थापित करायला आणि न्यायाने, न्यायपणाने आजपासून सर्व काळपर्यंत दृढ करायला तो राहील. सैन्यांचा यहोवाचा आवेश सिद्धीस नाही. आमेन. तो राहील. सैन्यांचा यहोवाचा आवेश, तो सिद्धीस नाही. आमेन. प्रेस लॉर्ड. या वचनातून आपण विशेष करून हालेलुया याच्या विषयाकडे पाहणार आहोत. हालेलुया. प्रेस लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी सुरुवात वचनाची जी केलेली मराठीमध्ये मी वाचत आहे, त्याच्या राज्याधिकारात, त्याच्या एक पर्टिक्युलर, एक वैयक्तिक, व्यक्तिविषयक, व्यक्तिवाचक सुरुवात आहे त्या ठिकाणी. प्रेस लॉर्ड. त्याच्या राज्याधिकाराच्या. आमेन. त्याच्या बायबलमध्ये अनेक गोष्टी आहेत, अनेक विषय, पण ख्रिस्ताविषयी लिहिताना प्रेस लॉर्ड या ठिकाणी अधिकाराने स्पेसिफिकली बायबल लिहिते की त्याच्या, म्हणजे आम्ही विश्वास करतो की देवाचं वचन हे प्रभू येशू ख्रिस्ताविषयी बोलत आहे. आमेन. पवित्र आत्मा आम्हाला या येशू ख्रिस्ताविषयी इंडिकेट करते की त्याच्या राजासनाविषयी. आमेन. त्याच्या राज्याधिकाराच्या वृद्धीचा, वाढीचा म्हणजे वृद्धीचा व शांतीचा काही अंत होणार नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. जगाच्या सुरुवातीपासून पुष्कळ राज्य, पुष्कळ देशामध्ये वेगवेगळे राज्याधिकार, आणि पाहतो की हालेलुया त्यांची नावं आहेत. काही अजरामर आहेत. हालेलुया. जगिक नाव आहेत त्यांची, जरी अजरामर आहे. अलेक्झांडर द किंग, हालेलुया, नेपोलियन, असे वेगवेगळे नाव आहेत. हालेलुया. वेगवेगळ्या परिस्थितीत, वेगवेगळ्या स्थानामध्ये त्यांनी वेगवेगळे राज्य केली. हालेलुया. परंतु आणि आमच्या भारतासारख्या देशामध्ये देखील पुष्कळ राजे होऊन गेले, महान राजे. आमचं शिवाजी महाराज आहेत, साऊथकडचे राजे आहेत, नवाब आहेत. हालेलुया. दिल्लीकडचे राजे आहेत, राजस्थानमध्ये असणारे राजे आहेत. हालेलुया. पृथ्वीराज सिंग यांच्यासारखे राजे आहेत. हालेलुया. पुण्यामध्ये पेशवे आहेत. हालेलुया. अनेक राज्य व राजाधिकार व राजासने या भारतामध्ये देखील आमच्यासारख्या देशात आम्ही उदाहरण म्हणून घेतले. तसं जगामध्ये देखील पुष्कळ देशामध्ये, प्रत्येक देशामध्ये वेगवेगळे थ्रोन्स व राजासन होते. या वचनाकडे पाहता मी पाहतो त्याच्या राज्याधिकाराच्या वृद्धीचा व शांतीचा अंत होणार नाही, असा एक राजासन आहे, असा एक राजा आहे, असा एक राज्याधिकार आहे, असं एक राज्य आहे की त्याची वाढ, वृद्धी व त्याची शांती कधी संपणार नाहीये.
आमेन. आम्ही या ठिकाणी पाहतोय हे कोणाविषयी नाही, परंतु ख्रिस्ताविषयीचं भविष्यवचन यशया भविष्यवादाच्या द्वारे आम्हाला केलेलं पाहायला मिळतं. आमेन. यशया भविष्यवादी तो ख्रिस्ताविषयी, प्रभू श्री ख्रिस्ताविषयी आलेल्या त्याच्या जन्माच्या आधीपासून पवित्र आत्म्याच्या द्वारे भविष्यवाद करताना दिसून येतो की त्याचं जे राजासन असेल त्याची वाढ, प्रेस लॉर्ड, वाढचा अर्थ फार महत्वाचा आहे. वाढचा अर्थ त्या वाढीमध्ये आज आम्ही आहोत, मी आहे, तुम्ही आहात. आलेल्या त्याची वाढ नसती तर तुमचं व माझं तारंद नसतं. आलेल्या तुम्हाला मला आशा नसती राहिली. आमेन. प्रेस लॉर्ड. त्याच्या वाढीचा, त्याच्या शांतीचा अंत होणार नाही. आमेन. हालेलुया. दाविदाच्या राजासनावर, प्रेस लॉर्ड, व त्याच्या राज्यावर, हालेलुया, त्याला दाविदाचा पुत्र म्हटलं गेले, प्रेस लॉर्ड, आणि त्याच्यामधून हालेलुया मी माझा राज्य शोधणारा आमचा प्रभू म्हणतो की त्याच्या राज्यावर ते स्थापित करायला न्यायाने व न्यायपणाने, प्रेस लॉर्ड, आजपासून सर्व काळपर्यंत, हालेलुया, दैवाचा भविष्यवाद आला त्या दिवसापासून सर्व काळपर्यंत दृढ करायला तो राहील. आणि हे सैन्याचा यहोवाचा आवेश आहे. प्रेस लॉर्ड. हे तुमचं व माझं योजना नाही, इच्छा नाहीये, सेवकाची इच्छा नाहीये, परिस्थितीची इच्छा नाही, परंतु देवाची योजना आहे, देवाची इच्छा आहे, त्यामागे देवाचा आवेश आहे. प्रेस लॉर्ड. आणि तो म्हणतो हालेलुया की हा यहोवाचा आवेश जो सिद्धीस नाही. प्रेस लॉर्ड. हालेलुया. तो काय करेल? सिद्धीस नाही. राजासन, जिथून राज्याधिकार चालू होतो, तिथून अधिकार प्राप्त होतात, तिथून हालेलुया न्याय होतो. हालेलुया. प्रेस लॉर्ड. तिथून न्याय पण बाहेर पडतो. हालेलुया. तिथून कृपा बाहेर पडते, दया बाहेर पडते. हालेलुया. प्रेस लॉर्ड. न्यायाचे पुष्कळ आम्हाला गोष्टी पाहायला मिळतात बायबलमध्ये. दानिएल देवाचा भविष्यवादी, प्रेस लॉर्ड, 7व्या अध्यायात 9व्या वचनात तो म्हणतो त्याचं राजासन अग्निज्वाळासारखं होतं. त्याने जे दर्शन पाहिलं, प्रेस लॉर्ड, त्याने जे दैवी दर्शन पाहिलं त्याच्यामध्ये एक राजासन पाहिलं. त्या राजासन कसं होतं? अग्निज्वाळासारखं होतं. हालेलुया. फायरी फ्लेम्स, अग्निज्वाळासारखं होतं. हालेलुया. इर्मिया 17:22 मध्ये तो इर्मिया पाहतो की तो ते उंच व वैभवी राजासन आहे. पवित्र स्थानाची जागा जी उंच आहे, जी वैभवी आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. वैभव असं राजासन आहे. हालेलुया. इर्मिया भविष्यवादी पाहतो की ते जे देवाचं पवित्र स्थान आहे, दुसरी गोष्ट उंच आहे आणि ते वैभवी राजासन आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. इब्रियच्या पत्रामध्ये आम्ही पाहतो की देवाचा पाऊल भविष्यवादी पाऊल देवाच्या वचनामध्ये पत्रामध्ये लिहिते इब्रियच्या, तो काय सांगत आहे की कृपेच्या राजासनावर 4:16 मध्ये, इब्री 4:16 मध्ये आम्ही कृपेच्या, तिथून कृपा पाजवणार आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. देवाचं राजासन हे कृपेचं राजासन आहे, दयेचं व प्रीतीचं व क्षमेचं राजासन आहे. आमेन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रकटी 3:21 मध्ये त्या ठिकाणी जिंकून आपल्या बापाजवळ, त्याच्याजवळ, त्याच्या राजासनी बसलाय. प्रेज लॉर्ड. प्रभू येशूचं राजासन देवाच्या जवळ आहे, प्रेज लॉर्ड, बापाच्या जवळ आहे. प्रेज लॉर्ड. कसं? अरे पाहताय, जिंकून. प्रेज लॉर्ड. त्याला जे प्राप्त झालेलं आहे ते जिंकण्यामुळे प्राप्त झालेले. प्रेज लॉर्ड. प्रकटी मला वाटतं 20व्या अध्यायात 11व्या वचनामध्ये त्याने पाहिलं की पांढरं राजासन आहे. प्रेज लॉर्ड. स्वर्गामध्ये त्याने पाहिलं, स्वर्गीय दर्शनामध्ये की पांढरं राजासन त्याने पाहिलं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणायचा उद्देश हेच आहे, ख्रिस्ताविषयी ज्या तो जगामध्ये होता, तो कुठे बसत होता? प्रेज लॉर्ड. तो चालला, प्रेज लॉर्ड, पुष्कळ चालला. आमेन. गाव इस्रायल भटकला. गालिल असो किंवा यरूशलेम असो, हालेलुया, शंभरून असो, हालेलुया, तो देवाची सेवा करत, शुभवर्तमाची सेवा करत, तो आपल्या शिष्यांना घेऊन भटकला, चालला. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. त्याला झोप नव्हती, काय नव्हती. हालेलुया. आमेन. ते बसला, तो नेहमी गुडघ्यावर बसला. त्या ठिकाणी बसला, त्याने सेवा केली. कशावर बसला असेल तो? नावेवर. हालेलुया. पेत्राचा कॉलिंग मध्ये पाहतो, पेत्राला जसं बोलवलं तेव्हा त्यांनी त्याच्या बोटीवर बसून देवाची सेवा केली, वचनाची सेवा केली, शुभवर्तमानाची सेवा करताना मला दिसून येतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आज आम्ही शिकत आहोत बसणे. प्रेज लॉर्ड. बसणे. हालेलुया. आणि राजासन हे बसणे आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. जिथं कुठेतरी एक आम्ही पाहतोय की ज्याला बसलंय किंवा सीट
हा उच्चार येतो तेव्हा पाहतो की सर्व गोष्टी तिथं केंद्रित होताना दिसतात. आमेन. जेव्हा कोणी बसतो राजासनावर तिथं काही गोष्टी केंद्रित होत. ते म्हणजे पहिला म्हणजे अधिकार, सन्मान, गौरव. आणि पाहते की ख्रिस्त यासाठी निवडला गेला. जरी या जगामध्ये त्याला तसं सिंहासन मिळालं नाही, तसं त्याला अधिकार मिळाला नाही, परंतु देवाचा भविष्यवाद पहिल्यापासून शिकवतो. अगदी तुम्ही जरी जेनेसिस मध्ये जरी गेला, प्रारंभामध्ये जरी गेला, तर तुम्हाला त्या ठिकाणी समजेल की देवाचं राजासन त्याने त्याच्या पुत्रासाठी केव्हाच निवडून ठेवलं होतं, बनवून ठेवलं होतं. एक वचन, पहिले इतिहास त्याचा 17वा अध्याय 12 वचन. तोच मला घर बांधील आणि मी त्याचे राजासन सर्व काळ स्थापित करेन. पहिले इतिहास 17 आणि 12 वचनामध्ये तो म्हणतो तोच माझा काय करेल, घर बांधेल. पण तो त्याचं इंग्लिशमध्ये भाषांतर मी तुम्हासाठी वाचतो. ते इट्स व्हेरी गुड आणि पूर्ण आहे ते. ही शॅल बिल्ड मी. तो म्हणतो पहिल्यांदा तो मला बांधेल अ हाऊस, जे देवाचं घर असेल. He shall build me a house and I will establish his throne. मी त्याचं राजासन स्थापित करेन. देवाची वाणी आहे. प्रेज लॉर्ड. पहिले इतिहास 17वा अध्याय 12 मध्ये म्हणतो he shall build me house and I establish his throne. Hallelujah. Build me a house. Hallelujah. Praise Lord. It's a very hallelujah. हे सेंटेन्स आहे ना फार सुंदर आहे. घर म्हणून पहिल्यांदा तो मला बांधेल. प्रेज लॉर्ड. आणि मी माझं त्याचं सिंहासन मी स्थापित करेन. देव स्थापित करेन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन पहा. पुन्हा आपण दुसरं आणखीन एक वचन वाचतो तुमच्यासाठी. यशाचं 66वा अध्याय आणि पहिलं वचन म्हणतो यहोवा असे म्हणतो, यहोवा देव असे म्हणतो, आकाश माझे राजासन आहे, पृथ्वी माझे पादासन आहे, आणि तुम्ही माझ्यासाठी कोणत्या प्रकारचे घर बांधाल. हालेलुया. माझं राजासन जे सर्व काळ सर्व व्यापी आहे. प्रेज लॉर्ड. आणि तो म्हणतो तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचं घर बांधाल. या ठिकाणी तो म्हणतो माझं राजासन आकाशात आहे. आमेन. आणि माझं पादासन पृथ्वी आहे. तुम्ही माझ्यासाठी कोणत्या प्रकारचं घर बांधाल. Thus he said to Lord, the heaven is my throne. स्वर्ग माझं सिंहासन आहे, राजासन आहे. आमेन. And earth is my footstool. Hallelujah. Where is the house? Hallelujah. It built unto me. Hallelujah. माझ्यासाठी कुठे जिथं मी विश्रांती घ्यावी. Where is my place of rest? जिथं मी विश्रांती घ्यावी असं कुठलं ठिकाण आहे. म्हणून पहिल्या वचनात तुम्हाला सांगितलं, पहिल्या इतिहासमध्ये तो म्हणतो मी त्याचं राजासन स्थापित करेन. हालेलुया. मी त्याचं राजासन स्थापित करेन. नव्हे तर येशू राजासन हे प्राप्त करण्यासाठीच या सृष्टीमध्ये नाही तर या सर्व तिन्ही लोकांमध्ये प्रकट झाला. राजासनाचा अधिकार केवळ ख्रिस्ताकडे. प्रेज लॉर्ड. आम्ही त्याला लटकलेला पाहिला. आमेन. हालेलुया. आम्ही त्याला मार खाताना पाहिला. हालेलुया. आम्ही त्याला क्रूस वाहताना पाहिला. हालेलुया. आम्ही त्याला डोंगर चढताना पाहिला. हालेलुया. प्रेज लॉर्ड. परंतु आम्ही राजासनावर पाहिला नाही. परंतु तुम्हाला एक स्पष्ट सांगतो, त्याची जागा, त्याचं खरं स्थान हे राजासन व सिंहासन. त्याचा अर्थ सर्व अधिकार स्वर्गामध्ये पृथ्वीवर, पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा टेकण्याचा अर्थ सर्व अधिकार, तिन्ही लोकांमधला अधिकार हा त्याला प्राप्त आहे. देवानं सर्व काही त्याच्यासाठी स्थापित केलेलं आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. हा आमचा प्रभू आहे. आमच्या प्रभूची इच्छा आहे की त्याचा पुत्र हा सर्वाधिकार प्राप्त झाला असावा. हालेलुया. आणि त्याच्याद्वारे हालेलुया त्याने या सर्व गोष्टी तुमच्या माझ्यासाठी केल्या. आमेन. प्रेज लॉर्ड. योहाने स्तोत्रसंहिता 103 मध्ये 19 मध्ये तो म्हणतो यहोवाने आपले राजासन आकाशामध्ये स्थापले आहे आणि त्याचे राज्य सर्वांवर
अधिकार करते सर्वांवर. त्याचे शब्दाविषयी बोललो. आता सर्वचा अर्थ काय होतो? पृथ्वी व पृथ्वी खाली याशिवाय स्वर्ग लोकातील सर्व लोक. प्रेस लॉर्ड. जे देवदूत म्हणून, देवलोक म्हणून, प्रेस लॉर्ड, सर्व गोष्टी आल्या. सर्वांवर त्याचा अधिकार आहे. प्रेस लॉर्ड. इवन सैतान देखील त्याच्या पायाखाली आहे. हे सर्वात महत्वाचं आहे. आमेन. प्रेस लॉर्ड. प्रेस लॉर्ड. द लॉर्ड हॅथ प्रिपेअर्ड हिज थ्रोन. देवाने त्याच्यासाठी राजासन प्रिपेअर केलेला. आल्या. द लॉर्ड हॅथ प्रिपेअर्ड हिज थ्रोन इन द हेवन. स्वर्गामध्ये त्याला ते स्थान मिळण्यासाठी त्याला पृथ्वीवर किती कष्टातून व प्रश्नातून जावं लागलं. प्रेज लॉर्ड. याच्याविषयी आपल्याला माहिती आहे. कारण यासाठी की ते थ्रोन जे स्थापित केलं होतं, हालेलुया, जे निश्चित केलं होतं, हालेलुया, परंतु तो तसा बसला नाही. यासाठी त्याला नम्र व्हावं लागलं. देवाची इच्छा पूर्ण, बापाची इच्छा पूर्ण करावं लागेल. हालेलुया. यशाया 53 मध्ये पाहतो की बापाची मर्जी झाली की त्याला चेचावं. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. त्या सिंहासनावर तो असाच बसला नाही. तो केवळ देवाचा पुत्र म्हणून बसला नाही किंवा बापाची काय म्हणतात बापाच्या मागे पुत्र, पुत्राच्या मागे आणखी ते असं जनरेशन टू जनरेशन असा नाही तो. हालेलुया. त्याने ते मिळवलं. प्रेज लॉर्ड. जे त्याच्यासाठी स्थापित होतं पण ते त्याने मिळवलं. कसं मिळवलं त्याने? बापाची इच्छा पूर्ण. बापाची इच्छा काय? तुमचं व माझं उद्धार व तारण. तुम्हाला मला पापापासून सोडवलं, तुम्हाला मला नरकापासून सोडवलं. यासाठी त्याला अत्यंत कष्टात व प्रश्नातून जावं लागणार होतं. हालेलुया. त्याने सर्व ओझ, पापाचं ओझ जे माझं होतं, जे तुमचं होतं, जे सर्व जगाचं होतं, त्याने आपल्यावर घेतलं. हालेलुया. त्याने त्या क्रूसावर तुमच्या व माझ्यासाठी प्राण अर्पिला. त्याने तुमच्या माझ्यासाठी त्या क्रूसावर आलेल्या कष्ट सहन केले. सहन केले. प्रेज लॉर्ड. ते स्थान त्याला प्राप्त झालं. त्यावेळेला ते असंच प्राप्त झालं नाही, तर त्यामुळे प्राप्त झालं. आले. प्रेज लॉर्ड. हिब्रू भाषेमध्ये थ्रोन त्याला एक शब्द आहे किस्से, KISSE. द सिंपल मीनिंग आहे त्याचा की सीट ऑर चेअर, एनी सीट ऑफ चेअर आला. प्रेस. परंतु बिब्लिकली आम्ही पाहतो की त्याच्यासाठी बसणं एक वेगळं स्थान होतं. तो क्रूसावरच्या मरणाच्या द्वारे त्याला ती प्लेस किंवा ती जागा किंवा ती रेस्ट, विश्रांतीचं स्थान प्राप्त झालं. त्याआधी त्याला त्या देवाचं घर बनावं लागलं. देवाच्या घराबरोबर त्याने देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी, राजस्थानासाठी आपल्या स्वतःची तयारी केली. आमेन. प्रेज लॉर्ड. आम्ही पाहतोय की हा जो आदर, हा जो सन्मान, प्रेज लॉर्ड, हा जो महिमा, हा गौरव त्याला सहज प्राप्त झाला नाही आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. आम्ही पाहतो की प्रश्नाच्या कृत्यमध्ये ज्या वेळेला आल्या, प्रेज लॉर्ड, आम्ही पाहतो की अनेक ठिकाणी देवाचं वचन सांगत आहे की स्तेफनाला जेव्हा दगडमार ढोलमार होत होते, प्रेज लॉर्ड, स्तेफनाने जेव्हा आकाश उघडलेले पाहिले, त्याने देवाच्या उजवीकडे ख्रिस्ताला पाहिले. आमेन. प्रेज लॉर्ड. ख्रिस्त हा देवाच्या उजवीकडे देवानं स्थान दिलेलं त्याला. प्रेज लॉर्ड. एका वचनाच्या द्वारे पुन्हा एकदा आपण थोडंसं वेगळं पाहूया. इर्मयाचा 22वा अध्याय. इर्मया भविष्यवाणीच्या पुस्तकाचा 22वा अध्याय. दुसरं वचन मी तुम्हासाठी वाचतो. आणि तू म्हण, हे यहूदाच्या राजा, तू दाविदाच्या सिंहासनावर बसतोस, तो तू यहोवाचे वचन ऐक. तू व तुझे चाकर व तुझे लोक जे या दारातून आत जातात तेही ऐकोत. यहोवा असे म्हणतो, तुम्ही न्याय व न्यायपण करा व जो लुटलेला आहे त्याला पिडणाऱ्याच्या हातातून सोडवा. उपरी व अनाथ
व विधवा यांचे वाईट करू नका. प्रेज लॉर्ड. त्यांच्यावर जुलूम करू नका. या स्थानात निर्दोष रक्त पाडू नका. कारण जर तुम्ही या गोष्टी करा तर या घराच्या दारातून दाविदाच्या राजासनावर बसणारे राजे रथामध्ये व घोड्यावर बसून जातील. तो त्यांचे सेवक व त्यांचे लोकही आज जातील. प्रेज लॉर्ड. इतकं केल्यानंतर देवाचं वचन, येशू केवळ आपल्या स्वतःसाठी असं नाहीये. येशू केवळ एकटा राजासनावर बसून आनंद घेणारा नाहीये. येशूने तुमच्या माझ्यासाठी देखील योजना केली. या वचनाचा डीप अर्थ समजून घ्या. कारण जर तुम्ही ही गोष्ट कराल, आलं ज्यावर लिहिलेलं आहे, तुम्ही वाईट करू नका. अनाथ उपरी अनाथ विधवा यांचं वाईट करू नका. त्यांच्या जुलूम करू नका. या स्थानात निर्दोष रक्त पाडू नका. पाप करू नका. दुष्टपणा करू नका. शैतानाला जागा देऊ नका. जर तुम्ही हे कराल तर दाविदाच्या घरातून, घराच्या दारातून, प्रेज लॉर्ड, दाविदाच्या राजासनावर बसणारे राजे, प्रेज लॉर्ड. आता या ठिकाणी शुभवर्तमान आहे. शुभवर्तमान हे की राजासन जे ख्रिस्ताने प्राप्त केलं ते तुमच्या माझ्यासाठी देखील आम्हाला दिलेले आहे. प्रेज लॉर्ड. देव येशूमध्ये प्रत्येक आशीर्वाद त्याच्यावर विश्वास ठेवणारा देखील देणार आहे. आणि देवाचं विधान आहे, देवाचं वचन आहे की जितक्याने त्याचा विश्वास ठेवला तितक्यांना देवाची लेकरे किंवा मुले होण्याचा अधिकार प्राप्त आहे. याचा अर्थ आहे जे जे ख्रिस्ताला मिळालं, जे ख्रिस्ताने मिळालं ते प्रत्येक गोष्ट, प्रत्येक आशीर्वाद, प्रत्येक सन्मान, प्रत्येक अधिकार हा त्याच्यावर, येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांना देखील मिळणार आहे. आज या वेळेला देव तुमच्याशी बोलत आहे. देवानं तुझ्यासाठी देखील आसन तयार केलं आहे. देवानं तुम्हासाठी देखील एक राजासन तयार केले. हालेलुया. तो तुम्हाला देखील तो अधिकार व सन्मान देव इच्छितो. तो केवळ आपल्या पुत्रासाठी देणारा किंवा पुत्रासाठी राखून ठेवून अरे स्वार्थी असा आमचा देव नाही. तो प्रेमळ देव आहे. हालेलुया. तो कृपेचा व प्रीतीचा देव आहे. तो दयेने भरलेला देव आहे. प्रेम दयावान आमचा परमेश्वर आहे. आणि ख्रिस्तामध्ये त्याने सर्व गोष्टी, पहिली त्याने गोष्ट केली त्याने पापांची क्षमा. कारण तुमच्या व माझ्या देवाच्या मध्ये, माझ्यामध्ये व देवाच्या मध्ये सर्वात अडखणे म्हणजे पाप. आणि पापी कोणीही देवाच्या राज्यात पाप घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून त्याला पापाची शिक्षा मरण आहे हे जुना करार शिकवतो, नियमशास्त्र शिकवतो. हालेलुया. परंतु देवानं ख्रिस्तामध्ये कृपा निर्माण करून पापाच्यासाठी त्याने नवीन रिडेम्पशन आणलं. हालेलुया. सुटकाराची सेवा आणली आणि ते सर्व पाप त्याने आपल्या पुत्रावर टाकले. पित्याने सर्व पाप कोणावर टाकले? पुत्रावर टाकले. आणि तुम्हाला आणि मला त्याने ती कृपा प्राप्त करून दिली आणि आम्हाला त्या कृपेमध्ये चालायचंय. आम्हाला त्या कृपेच्या सिंहासनाजवळ आम्हाला धैर्यानं जायचं. इब्रिकाच्या पत्रामध्ये लिहितो. देवाचं राज्य, देवाचं सिंहासन, येशूचं सिंहासन, हे कृपेचं सिंहासन, दयेचं सिंहासन आहे. तसं ते राजासन आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि देवाची इच्छा आहे, तोच अधिकार, तीच प्रीती, तोच सन्मान, तोच गौरव स्वर्गामध्ये तुमच्या माझ्यासाठी देखील राखून ठेवलं. तसं त्याने ख्रिस्ताविषयी यशायाच्या भविष्यवादाच्या पुस्तकात ठेवलं आहे. प्रेज द लॉर्ड. काय लिहिलं त्या ठिकाणी? काय वाचलं आपण? प्रेज द लॉर्ड. युवासी म्हणते आकाश माझे राजासन आहे, पृथ्वी माझे पादासन आहे. मॅन या ठिकाणून आम्हाला राजासनामध्ये जायचं आहे. प्रेज द. पहिले इतिहासमध्ये 17:12 मध्ये म्हणतो तोच मला घर बांधेल. प्रेज द लॉर्ड. इंग्लिशमध्ये व्हेरी नाईस. ही शॅल बिल्ड मी अ हाऊस. तुम्ही मी देवाचं घर पहिलं. ख्रिस्त हा देवाचं घर झाला. हालेलुया. मग तो म्हणतो की आय विल बी इस्टॅब्लिश. मग मी त्याच्यासाठी काही विल
बिलचा अर्थ नंतर, भविष्यात. आय विल इस्टॅब्लिश हिज थ्रोन. मग मी त्याची काय करेन? त्याच्यासाठी मी राजासन स्थापित करेन. मग आज हीच वाणी, हाच भविष्यवाणी तुमच्या माझ्यासाठी देखील आहे. देवाकडे तुमच्या माझ्यासाठी देखील सन्मानाचं स्थान आहे. त्याआधी हे शुभवर्तमान आहे, हा आजचा आशीर्वादाचं वचन आहे. आणि आज हा ब्रेक थ्रू तुम्हाला दिलेलं देवाचं वचन आहे की ही शॅल बिल्ड मी अ हाऊस. तो मला त्याचं घर, मी त्याचं घर, मी देवाचं घर, ज्याच्यामध्ये देव वस्ती करेल असं घर हालेलुया असायला पाहिजे. त्याने त्याचं पण आता आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही त्याचं घर बना. त्याच्यामध्ये ख्रिस्त, त्याच्यामध्ये देव जो पुत्र, देव जो बाप व देव जो पवित्र आत्मा राहू शकतो. आमेन. असं देवाचं घर तुम्हाला मला बनायचं आहे. आज या ठिकाणी आपण स्वतःला विचारूया की होय मी देवाचं घर आहे का? तर ही भविष्यवाणी आज तुमच्यासाठी प्रश्न आले की आय विल इस्टॅब्लिश हिज थ्रोन. मी त्याच्यासाठी त्याचा राजासन स्थापित करेन, नवं स्थापित करेन. प्रेस लॉर्ड. देव ख्रिस्तामध्ये, ख्रिस्ताच्या समान असणारे प्रत्येक सन्मान, प्रत्येक गौरव, प्रत्येक महिमा हालेलुया तो तुम्हाला मला देऊ इच्छितो. इतकं प्रेम त्याने तुमच्यावर माझ्यावर केलेलं आहे. प्रेस लॉर्ड. हालेलुया. त्याने ख्रिस्ताला कमी केलं पण तुम्हाला मला उंच उचवलंय. त्याने ख्रिस्ताला तुमच्या व माझ्या सर्व शिक्षा त्याच्यावर टाकल्या की जेणेकरून आम्ही उद्धारात, आम्ही तारणात, आम्ही आनंदात, आम्ही देवाच्या रिजॉईस मध्ये किंवा त्याच्या स्वर्गीय आनंदामध्ये आम्ही काय म्हणतात त्याचा प्रवेश करावा. प्रेस लॉर्ड. हे शुभवर्तमान आहे. याच तुम्हासाठी शुभवर्तमान आहे. प्रेस लॉर्ड. राजासन हा देवाच्या कुटुंबाचा भाग नसून आलेला तो प्राप्त केलाय त्याने. ख्रिस्ताने तो प्राप्त केलाय. आज हे आव्हान आहे. आज प्रत्येक व्यक्तीला, देवाच्या प्रत्येक व्यक्तीला हे देवाचं वचन आव्हान देत आहे की जसा तो देवाचा मनुष्य, देवाचं घर बनला. प्रेज लॉर्ड. काय म्हणतो तो? ही शॅल बिल्ड मी अ हाऊस. तो माझं मी घर म्हणून बांधला जाईल. हालेलुया. बांधलाय त्याने. हा मॅन. प्रेज लॉर्ड. आणि मग ते राजासन सर्व काळ. प्रेज लॉर्ड. दोनच एंड आहेत मनुष्याला, केवळ दोनच एंड आहेत. एक दोन्ही सर्व काळचे. प्रेज लॉर्ड. सर्व काळच्या राजासन म्हणजे देवाच्या राज्यामध्ये, सर्व काळच्या राजासनामध्ये, ख्रिस्ताच्या संगतीमध्ये, देवाच्या संगतीमध्ये. प्रेज लॉर्ड. दुसरा नरक, जिथं सर्व काळ अग्नी असेल. प्रेज लॉर्ड. तिथं मृत्यू नसेल पण सर्व काळ अग्नीमध्ये, तिथं त्याचा शेवट तोच असेल. आलाय आणि तिथं असेल तो त्याला बांधून टाकलं जाणार आहे. तो शैतान व त्याचे सर्व दूत लोक ते देखील तिथं भोगतील. ते कोणी अधिकार करणार नाही. ते पण भोगणार आहेत. आणि त्याच्यासोबत त्याच्या अधिकारात चाललेले, त्याच्या मागे चाललेले, त्याच्या इच्छेप्रमाणे चाललेले शैतानच्या प्रत्येक इच्छा, त्या प्रत्येकाला त्या ठिकाणी दोनच एंड आहेत. प्रेज लॉर्ड. तुमचं घर, माझं घर, अरे देवाच्या राजासनाकडे असणारा प्रवास आहे. प्रेज लॉर्ड. म्हणून या ठिकाणी, या पृथ्वीवर देवाची इच्छा आहे की तुम्ही मी जे देवाचं घर असल्यासारखं जीवन जगलं पाहिजे. हालेलुया. शैतानाचं घर नाही आहे म्हणून सांगितलं. दोनच भाग आहे. आज मी शैतानाचं घर आहे का देवाचं घर आहे आम्हाला पाहिलं पाहिजे. ह्या घराकडून देवाचा महिमा, देवाचं गौरव होत आहे का? प्रेज लॉर्ड. शैतानाचं गौरव. प्रेज लॉर्ड. पाहायचं आम्हाला. प्रेज लॉर्ड. जिथंही काही चुकत आहे. प्रेज लॉर्ड. देवाची कृपा आजही उपलब्ध आहे. देवाचा कृपेचा राजासन आजही तुम्हासाठी उपलब्ध आहे. हालेलुया. या क्षणी, या वेळेला आम्ही जर प्रार्थना करू, प्रभू मला त्या राजस्थानाचा भाग व्हायचा आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. मला देखील त्या राजस्थानाचा भाग व्हायचा आहे. थँक्यू जीसस. कारण जर तुम्ही ही गोष्ट करा तर या घरातून, या घराच्या दारातून दाविदाच्या राजासनावर बसणारे राजे. अनेक वचन आहे.
प्रेस लॉर्ड, तो अधिकार तुम्हाला आणि मला देखील मिळणार आहे. आम्ही देखील राजे व राजासारखे, हालेलुया, प्रेस लॉर्ड, राजे रथामध्ये व घोड्यांवर, हालेलुया, प्रेस लॉर्ड. आणि देव म्हणतो आज जाते सार्वकालिक जीवनामध्ये अग्नीच्या रथामध्ये, हालेलुया, प्रेस लॉर्ड. हालेलुया, एलिया जसा गेला तसा, आमेन. जसा ख्रिस्त दुसऱ्यांदा येणार आहे अग्नीच्या रथामध्ये, आमेन. तो व त्याचे सेवक व लोकही आत जाते. प्रेस, आज तुम्ही त्याचे लोक, त्याचे सेवक, प्रेस लॉर्ड, प्रेस लॉर्ड, आहात. तो जसा आत गेला तसं तो तुम्हाला मला, प्रेस लॉर्ड, ते देखील तो अधिकार मिळणार आहे. प्रेस लॉर्ड, कधी आम्ही देवाचं घर, प्रेस लॉर्ड, येशूला, ख्रिस्ताला, त्याच्याविषयीची भविष्यवाणी बोलवण्यासाठी आम्हाला माहिती आहे नवा करार स्थापित करावा लागला. प्रेस लॉर्ड, हे राजा सण प्राप्त होण्यासाठी ख्रिस्ताला देखील नवा करार स्थापित करायला. पहिला करार रक्ता वाचून नाहीये, काल बहिणीने आम्हाला शिकवलं. प्रेस लॉर्ड, दुसरा करार देखील रक्ता वाचून झालेला नाहीये, आमेन. प्रेस लॉर्ड, रक्त सांडल्या वाचून क्षमा नाहीये, प्रेस लॉर्ड. आणि जिथं क्षमा प्राप्त होते, हालेलुया, तिथं करार स्थापन करणाऱ्याचं मरण देखील महत्वाचं आहे, आमेन. आणि पाहतो ख्रिस्ताने तुमच्या व माझ्यासाठी कराराचं मरण सहन केलं, जेणेकरून तुम्हाला मला तोच अधिकार जो त्याला देवाला राखून ठेवला, एक बायबलमध्ये लिहिलेलं आहे, हे प्रत्येक अधिकार, प्रत्येक सन्मान, प्रत्येक गौरव माझ्या प्रियानो आम्हा प्रत्येकाला देण्यासाठी देवानं आल्या ही सुंदर सुसंधी ख्रिस्ताच्या मधून कृपेने व प्रीतीने आमच्यामध्ये स्थापित केलेली आहे. माझ्या प्रियानो, देवाचं वचन समजून घ्या. देवाची सर्वोच्च योजना आहे तुम्हा कोणाचाही नाश होऊ नये. प्रेसर, एक साधा व सोपं किंवा साधा व सरळपणे नाही, परंतु राज्य असल्यासारख्या देवाच्या राज्यात जाण्यासाठी देवाची सर्वोच्च योजना तुमच्यासाठी, ही सर्वोच्च प्रीती आहे त्याची. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आपल्या पुत्राप्रमाणे, पुत्रापेक्षा थोडे कमी नाही, पुत्राप्रमाणे सर्व अधिकार व सर्व महिमा तो तुम्हाला मला देऊ इच्छितो. एवढी प्रीती त्याने तुमच्यावर माझ्यावर केलेली आहे. प्रेज लॉर्ड, हालेलुया. प्रेज लॉर्ड. त्याला त्याच्या प्रीतीला उतराई होऊ नये. क्षमा मागूया. आज आम्ही आमचं जीवन नीट करूया. प्रेज लॉर्ड. आज आम्ही जे ख्रिस्ताने मिळवलं ते सर्व तुमच्या व माझ्यासाठी एक उदाहरण आहे. प्रेज लॉर्ड. तो सर्वोच्च असेल, हालेलुया, परंतु तुम्ही देखील कमी पडणार नाही, आम्हाला देखील कमी पडणार, आमचं देखील आसन त्याच्या बाजूला असेल. ही सर्वोच्च प्रीती आज ख्रिस्ताने तुमच्या माझ्यासाठी केलेली आहे. त्याची इच्छा आहे तुमचं व माझा उद्धार व तारण अशाच प्रकारे देवाचा सर्वोच्च हेतू ख्रिस्तामध्ये हेच आहे की आज तुम्ही त्याच्याबरोबर त्याचे लोक, त्याचे सेवक असल्यासारखे असावे. असं देवाचं वचन दिलं होतं की दाविदाच्या दारात, दार कोण आहे? डोर, ख्रिस्त. घराचा दरवाजा तो आहे, स्वर्गाचा दरवाजा तो आहे. प्रत्येक वचन नीट समजून घ्या. कारण जर तुम्ही ही गोष्ट कराल, काय गोष्ट कराल? पाप सोडणार, अन्याय सोडणार, आणि तुम्ही न्याय पण करणार. आमेन. तुम्ही इतरांच्या लिहिलेले की जो लुटलेला त्याला तुम्ही पिडणाऱ्याच्या हातातून सोडून उपरी व अनाथ व विधवा यांचा योग्य तो न्याय केला तर जुलूम करू नका, निर्दोष रक्त सांडू नका. ह्या जर गोष्टी केल्या, हा आत्मिक संदेश देवाला देते. कारण जसं तुम्ही या गोष्टी कराल, तुम्ही ही गोष्ट कराल, खरोखर करा, ट्रूली खरोखर तुम्ही हृदयापासून तरी गोष्ट आज करा किंवा करण्यासाठी आज समर्पण करा. आमेन. आज या वचन ऐकत असताना समर्पण करा. तर दाविदाच्या या घराच्या दारातून दाविदाच्या राजासनावर बसणारे राजे रथामध्ये व घोड्यावर बसून आज जातील. हालेलुया. व तो त्यांचे सेवक, तो तर जाईलच, व त्याचे सेवक व त्याचे लोक आज त्यामध्ये मी आहे का, तुम्ही आहे का?
आम्हाला शोधायचं. देवाची इच्छा आहे आम्ही प्रत्येक जण देवाच्या राज्यात जायला पाहिजे. त्या राजाचं नावामध्ये आमचा प्रत्येकाचा अधिकार असेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाची सर्वोच्च इच्छा आहे की त्या ठिकाणी तुम्ही मी प्रत्येक जण प्रवेश करणार असणार. आणि आमचा देव प्रेम करणारा देव आहे. आणि तो जो बोलतो त्याने जो वचन दिलं तर तो पूर्ण करणारा देव. आमेन. ख्रिस्ताच्या विषयी जे जे वचन दिलं ते पूर्ण केलं. आज ही भविष्यवाणी जर तुमच्यासाठी व माझ्यासाठी आज विश्वास करा, पश्चाताप करा आणि आपल्यासाठी आपली निवड आजच सिद्ध करा. प्रेज द लॉर्ड. पुन्हा ते वचन तुमच्यासाठी पुन्हा पुन्हा वाचू इच्छित होतो. ही शॅल बिल्ड मी अ हाऊस. तो मला त्याच घर असल्यासारखं काय करतो, स्थापित करतो. आमेन. उभा करतो. ही शॅल बिल्ड मी. बिल्डचा अर्थ बांधकाम करतो. त्याच घर. And I will establish. तेव्हा देव म्हणतो मी त्याच I will establish a throne, his throne. हालेलुया. ख्रिस्तामध्ये forever, सर्व काळसाठी. हालेलुया. आणि हाच आशीर्वाद आज येशूच्या नावामध्ये आज मी प्रत्येकाला वचन ऐकण्याला देतो. हे वचन ऐकत असताना आशीर्वादित व्हा. एकमेकाला शेअर करा. अनेकांपर्यंत हे देवाचं वचन, देवाचा संदेश जाऊ द्या. आमच्यासाठी देखील प्रार्थना करा. आम्हाला प्रार्थनेमध्ये उचलून धरा. देवाच्या सेवकांना प्रार्थनेमध्ये उचलून धरणं तुमचं काम आहे. ही सेवा आहे. हा अधिकाराने तुमच्या सेवेमध्ये बोलत आहे. आणि तुझं देवाचा महिमा, देवाचं गौरवण्यासाठी त्याच्या सेवेमध्ये तुम्ही सामील व्हा, स्थापित व्हा. आमेन. आणि विश्वास करतो, इच्छा करतो की देवाच्या राजस्थानामध्ये जे लिहिलेलं आहे तुमचा भाग, तुमचा विभाग, तुमचा आसन आजच तुमच्यासाठी सिद्ध करून ठेवा. याचा येशूच्या नावात मी तुम्हाला आशीर्वाद देतो. आमेन. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. आमेन.